नमस्कार मित्रांनो, सरकारी नोकरीच या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आपण या चॅनलवर नवीन आहात तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून नोकरीविषयक व्हिडिओ किंवा जाहिराती या गरजू उमेदवारांपर्यंत पोहोचतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बृहमुंबई होमगार्ड भरती 2025. उद्देश पाहूया. होमगार्डचे सदस्यत्व पहा. होमगार्ड सदस्यांचे कर्तव्य. होमगार्डांना देय भत्ते. होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन 1083 कर्तव्य भत्ता ₹200 उपहार भत्ता दिला जातो. तसेच प्रशिक्षण काळात ₹250 भोजन भत्ता व खिसा भत्ता म्हणून ₹100 तसेच साप्ताहिक कवायतीसाठी 180 कवायत भत्ता दिला जातो. शास्ती पाहूयात आपण. त्यानंतर होमगार्डांची नोंदणी. ही होमगार्ड नोंदणीकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. होमगार्ड सदस्यतेचे फायदे पाहूया. सैनिकी गणवेश परिधान करणारेचा मान व विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण मिळते. 3 वर्ष सेवा पूर्ण होमगार्डांना राज्य सेवा, पोलीस दल, वन विभाग, अग्निशमन दलामध्ये 5% आरक्षण मिळते. हे खूप छान आरक्षण आहे आणि याचा लाभ भरपूर उमेदवारांना मिळालेला आहे आणि उमेदवार घेतही आहेत. प्रथमोपचार, अग्निशमन, विमोचन यासारख्या विषयांचे प्रशिक्षण घेण्याची संधी. गौरवास्पद कामगिरी केल्यास विविध पुरस्कार व पदे मिळण्याची संधी असते. स्वतःचा व्यवसाय, शेती इत्यादी सांभाळत देश सेवा करण्याची संधी, जे की खूप छान काम आहे. होमगार्ड सदस्याचे नियम व अटी आपण पाहूया. होमगार्ड पात्रतेचे निकष पाहूया. शैक्षणिक पात्रता कमीत कमी 10वी उत्तीर्ण व शारीरिक पात्रता कमीत कमी 20 वर्ष वय तसेच 50 वर्षापेक्षा जास्त नसावे. ऑनलाईन अर्ज करता वेळी उमेदवाराचे वय हे 20 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. उंची पाहूया. पुरुष उमेदवारांकरता 162 सेंटीमीटर तसेच महिला उमेदवारांकरता 150 सेंटीमीटर. छाती फक्त पुरुष उमेदवारांकरता न फुगविता 76 सेंटीमीटर व फुगवून 81 सेंटीमीटर. आवश्यक कागदपत्रे पाहूयात आपण. रहिवासी पुराव्यासाठी आधार कार्ड, मतदान कार्ड. मुंबई व उपनगर रेल्वे लगतच्या परिसरात राहणाऱ्या उमेदवारांचे कागदपत्र ग्राह्य धरले जातील. बाह्य जिल्ह्यातील कागदपत्र ग्राह्य धरले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी. यावरून एक लक्षात येते की ही जाहिरात जी आहे ही मुंबई व उपनगर रेल्वे लगतच्या परिसरात राहणाऱ्या उमेदवारांकरताच आहे. इतर बाहेरचे किंवा लगतच्या जिल्ह्यांनाही याचा काही लाभ होणार नाही. त्यानंतर पाहूया शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र. जन्म दिनांक पुराव्याकरता SSC बोर्ड प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला. तांत्रिक अर्हता धारण करीत असल्यास तत्सम प्रमाणपत्र. तांत्रिक प्रमाणपत्राचे गुण मेरिट लावतेवेळी ग्राह्य धरले जातील, अन्यथा तांत्रिक प्रमाणपत्राचे गुण ग्राह्य धरले जाणार नाही. खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र लागेल. भरतीनंतर 3 महिन्याच्या आत पोलीस चारित्र्य पडताळणी व वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. शारीरिक क्षमता चाचणी पाहूयात आपण. धावणे आहे. पुरुष उमेदवारांकरता 1600 मीटर तसेच महिला उमेदवारांकरता 800 मीटर. आणि खाली तक्त्याप्रमाणे गुण दिलेले आहे. 20 गुणाहून खाली 18, 16, 14 आणि इकडे वेळही दिलेला आहे, किती वेळात कसे गुण घ्यायचे. एक सूचना दिलेली आहे त्यांनी. धावणे चाचणीमध्ये पात्र होण्याकरता किमान 10 गुण मिळवणे आवश्यक राहील, जे की बघू शकता आपण. 10 गुण पुरुष उमेदवारांना 6 मिनिटे 30 सेकंदापेक्षा जास्त वेळ न घेता कमवायचे आहेत. गोळाफेक पुरुष उमेदवारांकरता गोळाफेकीचे अंतर दिलेले आहे 185 मीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त फेकला तर 10 गुण मिळतील. त्याच्या खाली काही मार्क्स दिलेले आहेत. महिला उमेदवाराकरताही गोळाफेकीचे अंतर दिलेले आहे, जे की आपण पाहू शकता. सूचना दिलेल्या आहेत. उमेदवाराला जास्तीत जास्त 3 संधी दिल्या जातील व त्यातील अधिकतम अंतर हे ग्राह्य धरले जातील. गोळा जर सीमांकन रेषेच्या मध्यावर पडला, उमेदवारास नजीकच्या वरच्या श्रेणीतील गुण दिले जातील. गोळाफेकमध्ये पात्र होण्याकरता उमेदवारांना किमान 4 गुण घेणे आवश्यक आहे. तांत्रिक अर्हता पाहूया आपण. तांत्रिक अर्हत्याला 10 गुण दिलेले आहेत आणि त्याचा तक्ता पाहूया. MSCIT प्रमाणपत्र धारक करणारे, खेळाडू, प्रावीण्य मिळवलेले व्यक्ती, माजी सैनिक, NCC प्रमाणपत्र B व C गुणांसह, नागरी संरक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकाणातील प्रशिक्षण पूर्ण केलेले पात्रताधारक, तसेच जड वाहन चालक परवाना असल्यास ही गुण दिलेले आहेत त्यांनी. यातील
तुम्ही किती अटी शर्ती पूर्ण करतात ह्या प्रमाणपत्राच्या, त्या अनुषंगाने इकडे गुण दिलेले आहेत. 2 गुणापासून तर 10 गुणापर्यंत तुम्हाला गुण अर्जित करण्यात येतील. आणि तांत्रिक प्रमाणपत्राचे गुण हे फक्त मेरिट लावतेवेळीच ग्राह्य धरले जातील, अन्यथा हे ग्राह्य धरले जाणार नाही. याबाबत त्यांनी नोंद दिलेली आहे, ती तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर आपण पाहूया नोंदणी अर्ज भरण्यासंदर्भात काही सूचना दिलेल्या आहेत. होमगार्ड भरतीचा जो दिनांक दिलेला आहे अर्ज भरण्याचा 27 डिसेंबर 2024 पासनं ते 10 जानेवारी 2025 पर्यंत, म्हणजे रात्री 9 वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्यात येईल. त्याबाबतची त्यांनी लिंकही दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि फॉर्म भरताना तुम्हाला काळजीपूर्वक भरायचं आहे. त्यामध्ये आधार कार्ड, जन्मदिनांक व्यवस्थित नोंदवायचे आहेत. एका उमेदवाराला एकाच आधार कार्डावरनं फॉर्म भरता येईल, याबाबतही त्यांनी कळवलेलं आहे. उमेदवार मुंबई उपनगरीय रेल्वे परिसरात जिल्ह्यातील अंतर्गत राहणारे यांनाच अर्ज करता येईल. इतर जिल्ह्यातील अर्ज बाद ठरतील, वर नमूद केलेलंच आहे. परत त्यांनी एक सूचना दिलेली आहे, इतर कोणत्याही जिल्ह्यातील उमेदवारांचा अर्ज ते स्वीकृत होणार नाही, तो बाद केला जाईल. त्यानंतर त्यांनी फॉर्म भरण्याची प्रोसेसही दिलेली आहे. सबमिशन कसं करायचं, प्रिंट कशी काढायची, ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदतही दिलेली आहे त्यांनी. 10 जानेवारी रात्री 9 वाजेपर्यंत हा फॉर्म ऑनलाईन भरता येईल आपल्याला. आणि त्यानंतर छाननी राहील कागदपत्रांची, फोटो वगैरे नोंदणी पडताळणी करतील. उमेदवारांकरता त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत, स्वखर्चाने येणे जाणे वगैरे. त्यानंतर त्यांनी राईट्स त्यांच्याकडे ठेवलेले आहेत. आणि काही तक्रारी काही उद्भवल्यास तो नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही संपर्क करून कार्यालयीन वेळेतच संपर्क करा आणि ज्या काही अडचणी आल्या फॉर्म भरता वेळेस त्या तुमच्या सॉल्व करून घ्या. त्यानंतर होमगार्ड नोंदणी नियम व अटी दिलेल्या आहेत. होमगार्ड पात्रतेचे निकष पाहूयात आपण. शैक्षणिक पात्रता कमीत कमी 10वी उत्तीर्ण असावा. शारीरिक पात्रता वय वर्ष 20 ते पूर्णपणे 50 वर्षाच्या आत. आणि हे 50 वर्ष तुमचे कधी होणार आहेत ते दिनांक 31/7/2024 रोजी गणना करायची तुमच्या वयाची. पुरुष उमेदवारांकरता उंची 162 सेंटीमीटर, तसेच महिला उमेदवारांकरता 150 सेंटीमीटर. पुरुष उमेदवारांकरता छाती फुगवून न फुगवता 76 सेंटीमीटर व फुगवून 81 सेंटीमीटर. आवश्यक कागदपत्रे एकदा पाहूया परत. रहिवासी पुराव्यासाठी आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, जन्मदिनांक पुराव्याकरता SSC बोर्ड प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, तांत्रिक अर्हता धारण करीत असल्यास तत्सम प्रमाणपत्र, खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र, 3 महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र. ऑनलाईन अर्ज खालीलप्रमाणे भरावा. ती लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकतात. तसेच मी डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण ही जाहिरात टाकणारच आहे, ते आपण परत एकदा शांतपणे पाहू शकतात. सर्वप्रथम त्यांनी दिलेले आहे कसं कसं फॉर्म भरायचा आहे, काय काय त्यामध्ये कॉलम असतील, त्या पद्धतीने शांततेने फॉर्म भरा. आणि अर्ज कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत सर्व कनेक्टिव्हिटी मिळत नसल्यास कार्यालयीन वेळ वगळून अर्ज भरावा. ऑनलाईन अर्ज भरण्याकरता कालावधी दिलेला आहे 27/12/24 ते 10 जानेवारी 25 रात्री 9 वाजेपर्यंत. माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करून इतर उमेदवारांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. धन्यवाद.